बाह्यवळण रस्ता रद्द करण्यामागचं मुख्य कारण म्हणजे असं की हा बाह्यवळण रस्त्याची मुळात आवश्यकता नाही. कारण की रेल्वेकडे सुरुवातीपासून जो ट्रॅक आहे खालचा रेल्वे ट्रॅक, तिथं ऑलरेडी एक उड्डाणपूल 165 कोटीचा आज मंजूर झालेला आहे. 165 कोटीचा उड्डाणपूल मंजूर झालेला असताना आणि तिथं रेल्वेची मुबलक जागा उपलब्ध आहे, तिथून 2 ट्रॅक जाऊ शकतात. आणि पण बाह्यवळण फक्त 5 ते 5.5 किलोमीटर गंगाखेड शहराच्या नागरी वस्तीमधून हा रस्ता जात आहे. त्यामुळे आमचा हा रस्ता रद्द होण्यासाठी आमचा विरोध आहे. त्याचबरोबर दुसरा मुद्दा असा आहे की जो हा ट्रॅक परळी ते परभणी जाणार आहे, मग परळी ते परभणी ट्रॅक जाणार आहे तर गोदावरी नदी पात्रावर याचं प्रयोजन काय आहे? तिथून पुढे हा डबल ट्रॅक कसा न्यायचा? कारण की गोदावरी नदी पात्रावर जो रेल्वेचा पूल आहे तो पूल इंग्रज काळाचा पूल आहे, इंग्रज काळामधला, आणि त्याची व्हॅलिडिटी आता संपत आलेली आहे. मग ते पुढे कसा नेणार आहेत? मग ह्या जर तिथं पूल होण्यासाठी किंवा काही उपलब्ध करण्यासाठी 5 ते 10 वर्षाचा काळ जाण्याची शक्यता आहे. मग आजच लोकांच्या जमिनी घरं पाडून का बळकीत आहेत? म्हणून त्यामुळे यांच्याकडे उपलब्ध जागा आहे. गंगाखेडला उड्डाणपूल मंजूर झाला आहे, त्याच्यामुळे हा बाह्यवळण नागरी वस्ती आणि लोकांच्या चांगल्या जमिनीतून हा बाह्यवळण घेऊ नये असं आमच्या ठिकाणी ठाम भूमिका आणि संयुक्त मोहिनी झाली त्यानंतर निवडीचा रद्द करा म्हणतात. हो नक्की ज्यावेळेस संयुक्त मोजणी झालेली आहे ती संयुक्त मोजणी कोणत्याही शेतकऱ्याला विश्वासात न घेता किंवा कोणत्याही जमीन मालकाला, प्लॉट मालकाला, घर मालकाला विश्वासात न घेता परस्पर मनमानी प्रकारे करण्यात आलेली आहे. त्यामुळे आम्ही त्यांना संयुक्त मोजणीचा अहवाल मागितला तरी ते आम्हाला देत नाहीत की त्यांच्यावरच्या सह्या शेतकऱ्यांच्या नावाने इतर कोणी मारल्याचा असा संशय शेतकऱ्यांमध्ये आहे. त्यामुळे ती संयुक्त मोजणीला आम्ही रेल रोको आंदोलनाच्या माध्यमातून रेल्वे प्रशासनाचे काही अधिकारी आलते, त्याचबरोबर सिकंदराबादला आमचं शिष्टमंडळ गेलतं आणि नांदेड या ठिकाणी शिष्टमंडळ गेलतं. पण त्यांचं मत सुरुवातीला असं आलं की आम्ही तुमच्या जमिनी घेण्यासाठी आम्हाला काही इंटरेस्ट नाही. जो प्रोजेक्ट तुमच्या इथल्या SDM कार्यालयाने जो रस्ता आम्हाला दाखवला किंवा जी जागा दाखवली तिथंच आम्ही घेणार आहेत. आणि त्यांनी जो मोबदला काढलाय त्याच प्रकारे आम्ही मोबदला देणार आहोत. बाधित व्यक्तींना पण तुम्ही रेल्वे प्रशासनामध्ये नोकरीसाठी नक्की बाधितांमध्ये आम्ही एक स्पष्टपणे सांगतो की बाधितांमध्ये जे शेतकरी आहेत, कारण की रेल्वे हा कमर्शियल प्रोजेक्ट आहे, त्याच्यातून उत्पन्न होणार आहे. त्याच प्रकारे शेती बी हे उपजीविकेचं साधन आहे. आम्ही म्हणत नाहीत की प्लॉट धारकांची स्पष्ट भूमिका आम्ही दिशाभूल कुणाची या ठिकाणी करणार नाहीत. ज्यांच्या शेतजमिनी जाणार आहेत त्या शेतजमिनीतल्या जे कोणी कुटुंबातील म्हणजे त्या बाधितांच्या कुटुंबातील लोकांना सरकारी नोकरी देणं हे शासनाला आवश्यक आहे, कारण की त्यांचं उपजीविकेचे साधन जात आहे. अशा उपविभागीय अधिकारी यांच्याशी आपला संवाद झाला का? नक्की काय झालं बोलणं, काय झालं त्याविषयी? नक्की स्थानिक प्रशासन हे अतिशय दिशाभूल करण्याचं काम करत आहेत. त्यामध्ये SDM कार्यालयाचे काही क्लर्क आहेत, तहसीलचे काही माणसं आहेत आणि हे सगळ्यांची जे एकूण 13 डिपार्टमेंटचा हा प्रोजेक्ट आहे की मोजणी, भाव ठरविणे, भाव देणे, झाडाची, ह्या सगळ्या गोष्टी हे सर्व जे काय आहे ते SDM कार्यालयाच्या अंडर किंवा SDMच्या अंडरमध्ये येतं. पण आम्ही यांच्यासोबत वारंवार बैठका केल्या, निवेदनं दिले, रेल रोको केला, बऱ्याच अशा गोष्टी केल्या की काल परवा तर महिलांचा संयम तुटल्याच्या नंतर त्यांनी मागण्या जाहीर केल्या. अशा बऱ्याच गोष्टी झाल्या, पण याच्याकडे SDM कार्यालयानं कोणत्याही प्रकारचं लक्ष दिलं नाही आणि मनमानी प्रकारे कारभार सुरू आहे. आणि विशेष म्हणजे हे आंदोलन सुरू असतानाही सुरडवाडी या गावचा त्यांनी अंतिम निवाडा मार्गी लावला, त्यामध्ये शेतकऱ्यांवर अन्याय केला. त्यामुळे आता प्लॉट धारकांवर ते अन्याय अशाच करण्याची शक्यता आहे. त्यामुळे आमची स्पष्ट मागणी की हा प्रकल्पच आम्हाला रद्द करायचा. आत्महत्या करून आम्ही भयावका मी बोलण्याच्या अगोदर म्हणजे या ठिकाणी म्हणजे ह्या भावना आता मी बोलून दाखवण्या मला असं वाटतं की मी बोलून दाखवण्यापेक्षा लोकांच्या भावना आपल्यापर्यंत पोहोचल्या असतील. ह्या इथले लोक आहेत जे लोक आजही घरात येतं, अशांच्या अतिशय म्हणजे लोकांमध्ये नैराश्य आहे. कारण की एक तर त्यांच्या घर जात आहेत, जमिनी जात आहेत, प्लॉट जात आहेत की जी सर्वसामान्याची पुंजी आहे. त्यामुळं इथं काही उद्रेक होऊ शकते आणि ह्या उद्रेकाचा सर्वस्वी जबाबदारी ह्या प्रशासनाची. 16 जून पासून आपण धरणे आंदोलनाला बसलेला आहात. मग याच्या पुढे कसे असेल दिशा? आता 10 दिवस होऊन गेलेले पुढे काय कसं? नाही तेच ते आम्ही 16 जून पासून इथं बसलेले आहेत. स्थानिक प्रशासन कोणत्याही प्रकारची या ठिकाणी दखल तर घेत नाही. त्याच अनुषंगाने परवा दिवशी आमच्या महिला भगिनींनी बांगड्यांचा SDM कार्यालयाच्या खुर्चीला केलेला आहे. त्यामुळे हा निषेध आणि लोकांच्या भावना अधिक उग्र आणि तीव्र होत चाललेल्या आहेत. पण हे होत असताना SDM कार्यालय पोलीस प्रशासनाला हाताशी धरून आंदोलकांवर दबाव आणण्याचं काम करत आहे. आजच सकाळी तुम्हाला तुमच्या माहितीतून सांगतो की DYSP ऑफिसमध्ये या ठिकाणी आम्हाला बोलून घेण्यात आलं, मला पर्सनली, आणि मला थोडस विचित्र भाषेमध्ये DYSP यांच्याकडून
स्पष्ट जर सांगायचं झालं की डीवायएसपी साहेब जेव्हा मी आतमध्ये गेलो तेव्हा स्पष्ट स्वरूपात म्हणले, हा. आता गलिच्छ शब्द ते मी वापराव का नाही मला माहित बोला, बोला. नाही, नाही, बोला 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 हा, ते डायरेक्ट मला म्हणले, छाट्या लवड्या लय मोठा नेता झाला का तू, आणि तू आंदोलन काय करायला, तू एसडीएम साहेबाच्या खुर्चीला असं काय केलं. पण त्याच्यानंतरची पुढची प्रतिक्रिया मी सांगतो तुम्हाला की जेव्हा मी त्यांना ह्या पूर्ण गोष्टी समजून सांगितल्या तर कुठंतरी मला वाटतं की त्यांच्या बोलण्यामध्ये नंतर थोडस सुधारणा झाली. अधिकाऱ्यांना अशी भाषा वापरणं योग्य आहे? नाही, योग्य नाही. आंदोलकांवर आणि अशा प्रकारे जर आमच्यासारख्या सामान्य माणसावर, सामान्य नेतृत्वावर अशा जर त्यांनी दमदाटी करत असतील तर भविष्यामध्ये जसं बिहारमध्ये काय भारत तिवारी सारखं, आणि त्यासोबत ते विशेष म्हणजे आणखीन ते करत असताना त्यांनी मला खोटे गुन्हे नोंद करण्याची इनडायरेक्ट एक प्रकारे धमकी बी दिलेली आहे. बरोबर. स्थानिक म्हणजे- प्रशासन तुमच्यावर दबाव टाकते. नक्की नक्की पोलीस प्रशासनाला प्रशासनाला आता- कोणाचा दबाव आहे? प्रशासनावर कुणाचा दबाव आहे आता ह्या बाह्य वळणामुळे कुणाला फायदा होणार आहे. मग कोण गुत्तेदार असतील, कोण रोखप्रतिनिधी असतील, कुणाच्या घराला, कुणाच्या गावाला, कुणाच्या फॅक्टरीला कुणाला फायदा होणार आहे, त्यांच्या मार्फत कदाचित हे प्रकरण असू शकते असं आम्हाला वाटतंय.